Yes, sir. रोल नंबर 5. Yes, sir. रोल नंबर 6. Yes, sir. रोल नंबर 7. Yes, sir. रोल नंबर 8. Yes, sir. रोल नंबर 9. Yes, sir. रोल नंबर 10. Yes, sir. रोल नंबर 11. Yes, sir. रोल नंबर 12. सरात येऊ का? ये काय रे गणवेश कधी आणणार आहेस? 6 महिने झाले पुढच्या आठवड्याला लावलंय. तू एकटाच गरीब आहे रे. ही पण गरीबाचीच मुलं आहेत की. बघ त्यांच्याकडे कोणी आहे का तुझ्यासारखं? आजपासून तुला वर्गात बसता येणार नाही. आणि काय ते कपडे आणि काय तो अवतार. आई बाप लक्ष देत नाहीत का तुझ्याकडे? बापाला 10 रुपयाला पैसा आहे आणि का आपल्याला नाही रे? माझा दार नाही पित. मग काय पितू? सर त्या बापाला नुसती माळाला पाखरं पकडाय सांगा की. ए तुला काय करायचंय रे? काय नाही पकडत मग. तू थांब. कुठे पोहतो? थांब. कर बा लागलं नाही ना? नाही नाही. यायला त्या वाकल्याला बघतो जाता घरी गेल्यावर. खरं तुम्ही त्याला वाकल्या का म्हणता? अरे त्या जायबाप म्हणतात त्याला वकील करायचंय. वकील यायला म्हणा कापडे घ्या कधी शाळेला चाललाय वकील म्हणा. काय झालं? काय कोणी शिवा तर उकरी बोलले हे मात्र डायमंड आज शाळेमध्ये टाकली दिदी का? शाळेची कपडे नात घातली म्हणून आणि बाला मास्तर वर्गातले काय पण म्हणत होते म्हणून त्या पोराला मारले. शिर्डीवाला तुला काय लाज आहे का? मास्तरला मारतात वैर. मास्तरला मारले त्या पोराला मारले. मग बाला कशाला काय पण म्हणायचं? लागलं का त्याला? अरे सांग नाही की. थोडक्या नोकलं परत बघतो त्याच्याकडे. तुझी लई झाली सहा आता. बासंग जा शिकारीला उद्यापासून. मी नाही जा. मग लय आला सहा शिकणारच्या पोटचा. काय माती खाशील का मग किरडीवाल्या? हा जा मुकाट्या ना. भांडण करून आला खुशाल वाणी. कुठे गेल बर? हिंकर अडका मिळतो. अरे डोळपुटी जास्त सिद्ध डोक्याला ताप नुसता. मूड द्या. लय आला मग कामाचा. लय नेट पडतय वय. जा लवकर. वर कुठे गेलं ग? हमके थकली शिकारनं. तुला घावला का नाही? काय का आला हात हलवत? अगं काय बी नाही घावलं बघ. आज खा मग मलाच कापून. लई फिरलो पण एक बी पाय नाही घावलं बघ. पाय दुखाय लागले. सराट्याने पार पायचे चाळण झाले बघ. पाणी तापी ग जरा पाय शेकायला. लई आग होती बघ. होय होय कामाला हाय की नसती. घरात सांच्याला गिळायला काय बी नाही. सगळी कामाची तर मीच मोकळी. ए चावत्याल ना कुत्री. नाही नाही काय पाहिजे र? पाणी लई तण लागली. पाणी वय. थांब थांब तिथंच थांब. भैया ए भैया काय ग? पाण्याचा तांब्यावरून आण र.
दर किती पाखरं मारली मग? नाही काय नाही गावलं. मावशी इकडे भाकर मिळेल का ग? लय भूक लागली. बरं आलं नेमकं दळण करताना. काम करायला मरता वैर. भैया ए भैया आण र भैया थोडी भाकरी आण कालवण. दर काम नाही वय करता येत वय, नुसतं बोंबलत फिरायला पाहिजे. वय वय तू लय कामाचा. काय र काय झालं? माझ्याकडून उपाशी हो, तिला नेतो थोडी भाकर. बघ भैया शिक काहीतरी. तूच शिक. मावशी तुझ्याकडे शाळेचे जुने कपडे आहे का ग? शाळेत जातो वय तू? होय होय, पण मास्तरांना शाळेचे कपडे नाहीत म्हणून हाकललं मला वर्गात नाही. भैया तुझी गेल्या वर्षीची शाळेचे कपडे आहेत का र? आहेत पण फाटल्यात. असू दे चालते मला. ए धर, अजून काय देऊ का? नाही नको, लय उपकार झालं बघ. ए कसलं उपकार र? चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा शाळा शिकून मोठा हो. जा आता. काय झालं आरडाला? घावला का नाही काय? नाही. बरं आला बापा सारखाच हात हलवत. मरा उपाशी आज. अगं मी बघ काय आणले. काय आहे हा? कोणी दिली कापड? आणि हे काय भाकर? लय आग पडली बघ पोटात. कोणी दिली रे? माळ्याच्या खालच्या वस्तूवर मागाय गेली तू, तिथं दिली एका बाईनं. तू खाल्ली का? नाही तुला आणली, खातो. अरे लेकरा तर माझं लेकरू उपाशी, मी कशी खाऊ? अगं आपण दोघं खाऊ. काय झालं? काय नाही खातो. हा मला शाळेत जायचंय. सकाळ सकाळ काय रे, एकदा काढलं ना शाळेत ना? आणि माझ्याकडे कपडे नव्हते म्हणून. काल एका बाईनं दिल्या या महागाई गेल्यावर. अरे पण नुसतं कापडा चालतंय का? शाळेला पैसा कुठून आणू? वराची लय इच्छा आहे, जाऊ द्या की साथ. खांद्यात शिखावणे हानी पाहिजेत, पण काय रे शाळा लावली? आपल्या नशिबात नाही शाळा. गावात काय वाचतंय ग? असल परवाच्या लग्नाची पूजा. मला लय भारी आजची बरकत वाचली. जाऊ सांग त्याला. सुनबाई छान आहे बर का तुमची. हा पसंती कोणाची आहे? यांचीच कमी होती बघा वाडा जेवायला. वाढ ग मावशी, काय शिल्लक असेल ते. असं ग बरं दिन. आता मज्जा बघा. या एवढी भांडी घासून घ्या, मगच देईल जेवण. आणि हे अंगण पण झाडून घ्यावं लागेल. होय होय, आम्ही घेतो का असं पोरा, तेवढं अंगण झाडून घे. ए पोरा, त्या पत्रवळ्या उचल की र. आणि त्या बी. दादा झाले बघा भांडी घासून. आई भांडी घासून झाली बघ. वाढ ना काहीतरी. झाली का ग भांडी घासून? बघू मग. वय वय झाली बघ. मावशी जेवणाचं बघ की. आणि त्या ते घे.
अजून थोडस वाढकी ग मावशे, तिघांना नाही पुरायचं. जेवढं होतं तेवढं सगळं दिलं, संपलं सगळं. चला निघा आता. काय ग मावशे अशी का करते? एवढा भांड्यांचा डिग असला अजून थोडं दे की. एकदा सांगितलेलं कळतं का नाही? जेवढं होतं तेवढं दिलं म्हटलं ना. चला निघा आता. शिल्लक नसतं राहिलं म्हणजे? होय होय, लय नको बोलू. दिलंय ते घे आणि चल निघ बरं. मला पण बाकीची काम आहेत. लय आली कामाच्या पोटची, मग भांडी पण घासायची की. गप ग. ए मेल्या, समजव तुझ्या बायकोला, लय चुरू चुरू बोलतीय. ए ग बसती ग. धर, राहू दे तुलाच. लय आली दानाची. आता ग बाई. जाऊ दे मावशी, लय गरम डोक्याची. द्या इकडे. कशाला घेतलंय तेवढंच? कुणाचा भागाचा आहे त्यात? अगं पोरास तरी भाग आहे. त्याच्याकडे बघ ठिकाणी तेवढं तोंड केलंय. मी आपण नाही खाणार. मला काही लई गोड लागलोय. तुम्हाला उपाय ठेवून वाटलं होतं आज तरी पोटाला पोटभर मिळेल, पण कसलं आलं या. असंच जाणार कडाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा ठेवू का हो तुम्हाला? हो. लवकर या. चोरी झाली की काय? काय? लवकर ये भैया, चोरी झाली आपली. अरे भैया, अरे आलास का? कपाट उघडे, दागिने पैसे झालं सगळं गेलं वाटतं. अरे देवा. अहो कुठे चालला? पोलीस स्टेशनला. आणि कुठं? साहेब मी पार लुटलो. अहो शांत बसा. काय झालं? काय झालं? काय दरोडा पडलाय माझ्या घरावर. पार लुटलो मी. लवकर याचा छडा काय असेल ती कंप्लेंट द्या तुमची, आम्ही तपास करू. हा लवकर छडा लावा याचा. हवालदार यांची कंप्लेंट लिहून घ्या. कंप्लेंट घेतली की आमची माणसं सुद्धा कामाला लावतोय. पाऊस आपण कळवतो. द्या कंप्लेंट. हो ठीक आहे. काय झालं पप्पा? कंप्लेंट दिली, ते म्हणले बघू तपास करतो आम्ही आणि कळवतो तुम्हाला नंतर. आई कोण का असेल चोर? मला तर त्या दिवशीच्या पारद्यांवरच संशय. आता आई तेच कशावरून? त्या पारद्याची बायको त्या दिवशी लय लबालबा बोलत होती. मला तर त्यांच्यावरच संशय. भैया जा रे, चांगलं फटकावून काढ त्या हरामखोरांना. हो जातो जातो. बघतोच त्या हरामखोरांकडे. अरे भाड्यांनो, माझं का रे? काय करतात? काय झालं? अरे ज्या तारा खायचं त्याचं हाकायचं रे. गपगुमाने सांगा काल आमच्या घरी चोरी केली का नाही? काय बोलता दादा? मी काय असं चोरी- मी शेवटच विचारतोय. कुठे लपले दागिने पैसे? असं काय बी आमच्यावर आरोप नको करू. आम्ही गरीब यायला आहे, तुम्ही असं पण नाही नाही ऐकायचं. कधी करायचो. एक वेळ उपाशी राहील, पण असलं नाही आमची जाणी व्हायचं. यायला तुम्ही असं नाही ऐकायचं. सांग बारा कुठे लपले दागिने पैसे? त्यावर पाल पिटून हॅलो, हा कोण? जाधव का? इन्स्पेक्टर जगताप बोलतोय. तुमच्या घरी चोरी केलेले चोर सापडले. तुमचे दागिने ऐवज ओळख पटवून घेऊन जा. ठीक आहे. अरे वा, बरं झालं. कुणाचा फोन होता हो? अगं पोलीस स्टेशन वरून फोन होता आणि दागिने आणि पैसे सापडलेत. मी येतो जाऊन. काय सांगता? देवा पावलास रे बाबा.
या बसा. चोर सापडले. कालच शेजारच्या गावात चोरी करताना त्यांना रंगे हात पकडलं. कुठले आहेत हे? ही सर्व मंडळी बाहेरच्या स्टेटची आहेत. आम्हाला खबर मिळाली आणि सापळा रचून त्यांना पकडलं. लय उपकार झाले बघा साहेब. त्यात कसलं उपकार, आमचं कामच आहे ते. चांगलं फोडून काढा साहेब त्यांना. त्याची काय गरज नाही, त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय. बर, तुमचा ऐवज ओळख पटवून घ्या. कॉन्स्टेबल. यस सर. यांचा ऐवज त्यांना द्या. यस सर. या तुम्ही आता. चोर सगळी बाहेरच्या राज्यातील होती आणि आपण उगाचच त्रास दिला त्यांना. म्हणजे चोरी पार त्यांनी केली नव्हती? होय, आपण उगाचच त्रास दिला त्यांना. आई झालं का समाधान? आता सगळे मलाच दोष द्या. करून धरून झाली सगळी बाजूला. ए चल केरा. आजपासून तुला वर्गात बसता येणार नाही. चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा शाळा शिकून मोठा हो. यार पाल पिटून. गरिबीने शिकता येईना, परिस्थितीने पोटाला अन्न मिळेना, समाजातील कंटकांमुळे गावात राहता येईना, नेहमीच्या होणाऱ्या अन्यायामुळे समाजात माणूस म्हणून वावरता येईना. असं वाटतं शिकण्याची उमेद इथेच संपली, कोणी मदतीलाही येईना. पण नाही, काहीही झालं तरी मला शिकावंच लागेल. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला वकील बनावंच लागेल. होय, मी शिकणारच. वकल्या नाही तर वकील बनणारच.